थंडीने हातपाय कापत असूनही मला काही होत नाही, तू नीट अभ्यास कर, असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास मला आजही जगण्याचं बळ देतो. शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती, त्यामुळे उत्पन्न बेताचेच असायचे. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण कसे होणार ही चिंता दादांना सतावत होती. पण दादांनी हार मानली नाही. अशिक्षित असूनही त्यांच्यातील इंजिनियर जागा झाला आणि त्यांनी घोटी धरणातून स्वतः कष्ट करून पाईपलाईन ओढली. जमिनीची तहान भागवण्यासाठी त्यांनी जो घाम गाळला, त्याच घामातून आज आमच्या कर्तृत्वाचे पीक डोलत आहे. दादांच्या सोबतीला भक्कम उभी राहणारी अर्धांगिनी. दादांच्या या संघर्षात आई बायसा यांची साथ एखाद्या भक्कम भिंतीसारखी होती. दादा शेतात रक्ताचं पाणी करत असताना आईने घराची धुरा समर्थपणे सांभाळली. घरातील सर्व काम आटोपून तिने आम्हाला अभ्यासाला बसवलं. स्वतःच्या वाट्याला आलेलं काबाड कष्ट आमच्या नशिबी येऊ नये म्हणून ती माऊली रात्रंदिवस झिजली. दादांच्या प्रत्येक कामात त्यांच्या सावलीप्रमाणे सोबत असणारी आई दादांची खरी अर्धांगिनी म्हणून काम करत राहिली. प्रत्येक कामात भक्कमपणे साथ देणारी आई बायसामुळे दादांना बाहेरील कामांना वेळ मिळत असे. राजदाता, माणुसकीचा उजेड पेरणारा माझा दादा. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात मागे वळून पाहिलं की दादांची ती मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. त्यांच्यासाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हत्या, तर ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासाठी एक अन्नछत्र होतं. घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाण्याशिवाय आणि भरपेट जेवणाशिवाय जाऊ देणं हे त्यांच्या शब्दकोशातच नव्हतं. त्यांच्यासाठी अतिथी देवो भव हा केवळ सुविचार नव्हता, तर तो त्यांच्या जगण्याचा श्वास होता. पण दादांची खरी माया दिसायची ती रात्रीच्या वेळी. डोंगराळ आणि आदिवासी भागातून आलेला एखादा माणूस जेव्हा कामावरून परतताना थकायचा, तेव्हा काळोख दाटून आलेला असायचा. प्रथम त्याला पोटभर जेवण घालत. त्या काळात आजच्यासारख्या बॅटरी किंवा मोबाईलचे फ्लॅश नव्हते. समोर हातचं अंतरही न दिसणारा तो अथांग अंधार.